हॅलो शुभ सकाळ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज सकाळी मस्त भरली वांग्याची भाजी करण्यासाठी घेतलेली होती। तर इकडे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट हळद पावडर टाकलेली होती आणि थोडं पाण्याने मिक्स करून घेतलेलं होतं। आणि एका साईडला मीठ पण घेतलेलं होतं। मिठाचे म्हणजे 1-2 दाणे एक्स्ट्रा घेतलेले होते, कारण की ना नंतर आपल्याला भाजीला मीठ अजिबात टाकायचं नाही आहे, काय टाकायचं ते वांग्यांमध्येच भरून घ्यायचं। तर इकडे आता मी ना वांगे असे कापून घेतलेले होते, स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये जो काही मसाला होता तो भरत होते। तर आपल्याला सगळ्या वांग्यांमध्ये असा मसाला भरून घ्यायचा आहे। आणि भरपूर दिवसापासून घरामध्ये भरली वांग्याची भाजीच झालेली नव्हती, तर फोडीचं वांग वगैरे केलं होतं 1-2दा, पण मग भरली वांगी भरपूर दिवसापासून केली नव्हती। तर म्हटलं चला आज सकाळी करू, कारण की शिव पण वांग्याची भाजी खात नाही, त्याला आवडत नाही। तर त्याच्यासाठी मला टिफिनला परत वेगळं करायचं होतं। तर म्हणजे असं त्याला वांगे आवडतच नाही, तो खात नाही, त्यामुळे मग त्याला काही देता येत नाही। मग मी त्याच्यासाठी बटाट्याची चटणी पण केलेली होती आणि इकडे वांग्याची भाजी पण करत होते। इकडे आता तेल तापत ठेवलेलं होतं फोडणीसाठी आणि तेलामध्ये ना लसूण असं थोडंसं ठेचून घेतलेला होता, लसूण टाकलेला होता, नंतर कढीपत्ता टाकला, त्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे, मोहरी छान तडतडून द्यायची। त्यानंतर थोडासा काळा मसाला, लाल तिखट आणि हळद पावडर पुन्हा एकदा टाकायची। पण मग वांग्यामध्ये पण आपण मसाला मिरची भरलेली असते लाल तिखट, त्यामुळे मग भाजीला टाकताना थोडंसं कमीच प्रमाण करायचं आहे। तर आता इकडे ना तेलामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला शिजवून घेतला आणि त्यानंतर वांगे टाकले। तर वांगे पुन्हा तेलामध्ये थोडेसे असे हलवून घेतले, म्हणजे वांगे छान वाफले जातात। त्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, आपल्याला जेवढे वाटेल तेवढे। नंतर भाजीमध्ये ना नंतर पाणी अजिबात ओतायचं नाही। तर आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी ओतून घेतलं, म्हणजे 1-1.5 ग्लास तरी पाणी टाकलं, कारण की शिजण्यासाठी पण लागेल आणि नंतर भाजी आटल्यानंतर पण थोडीच करायची होती, कारण की जास्त भाजी काही कोणी खात नाही। तर उकळी आल्यानंतर ना तरी गेलेली होती, पण मग जेव्हा आपण गॅस बंद करतो ना पुन्हा त्याच्यावर भाजीवर तरंग येते आणि खूप छान मस्त भाजी होते। आलंय कोण? काय काय दाखवायचंय? चला चला, आमची लाडूबाई आली, आमची लाडूबाई आली। अगं मी तुझी वाट बघत होते, पण घ्यायला मी नव्हती आली ना आज तुला। बापरे, कोणी दिली? हा, टीचरला नाही दिली का? टीचरला नाही दिली का तू? हो का, आज गुरुपौर्णिमा आहे ना, मग 2 घेतल्या होत्या का? काय हॅपी गुरुपौर्णिमा मॉम डॅड। वाव, खूप सुंदर ग। मी कलर दिला आणि असं गमी बनवलं। ओ बाप, हे फक्त टीचरने बनवले, काय मी केले आणि कलर दिलं। बाप रे, थँक्यू सो मच माय प्रिन्सेस। घे इकडे चल। चल, तू माझ्या सकाळी पाया पडून गेली होती ना आज। आता पण पाया पडायचे। कुणी टीचरने सांगितलं का? टीचरच्या पडली का आज मस्त पाया? माझी अंशू ना सकाळी गोड मस्त माझ्या पाया पडून गेली, पण मग मी व्हिडिओच नाही घेतला, कारण की सकाळी खूप जास्त घाई असते ना, त्यामुळे। शिव दादा गेला का ग? बघा ना कशी एकटीच खाते, बघा। अगं सगळ्यांना बोलव ना खायला। या तुम्ही पण खायला। या तुम्ही पण खायला। आणि अंशूचं काय चाललंय? आणि हा ना, बघा ना, एकटीच खाते खाती म्हणजे। हाय हॅलो शुभ दुपार आणि तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर खूप दिवसांचं बाहेर गेली नाही आहे मी, म्हणून आज मिस्टर महाराज फिरायला घेऊन चालले। कुठे नाही ते पण सांगा। तुम्हाला मागचा जो व्हिडिओ आला आहे तो गुरुपौर्णिमेचा आहे आणि हा व्हिडिओ येतोय तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा। तर मिस्टर आणि मी चाललेली होती लोणारवाडीला। तर सहजच चाललेलो होतो, असं काही काम नव्हतं, कारण की घरामध्ये ना खूप बोर झालं होतं, म्हणून म्हटलं चला आपण आहे ना
जाऊ कुठेतरी. मग म्हटलं चला की मम्मीलाही खूप दिवसाचं भेटली नाही आहे, तर मम्मीकडे जाऊ. आणि तसंच आहे ना, संध्याताईंच्या इथून मला पेरू पण घ्यायचे होते, कारण की त्या दिवशी ना संध्याताईंच्या झाडाला पेरू आलेले होते. त्यांनी मला 2 पेरू पाठवून दिले आणि मला पेरू खूप जास्त आवडतात, त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला पाठवले आणि एकदम गोड लागले. मला पिकलेले पेरू अजिबात आवडत नाही, मला असे कच्चेच पेरू आवडतात. आम्ही आलो पेरू घ्यायला आणि इथं पेरूच नाही आहे पेरूच्या झाडाला. त्या दिवशी दिलं ते खूप गोड होते. तोडले रे पेरू. अहो हे पोरच तोडत्या. पेरू होते ना. आम्ही आलो होतो, मस्त म्हटलं पेरू घेऊ आज, मस्त खाऊ, असा प्लॅन होता. पेरू होते म्हणलं तुझ्यासाठी आज घेऊन जावा. हा ना, माझ्यासाठी तुम्ही ठेवलेच नाही, कारण की मला आहे ना कच्चे पेरू खूप जास्त आवडतात. मिस्टरांनी खास माझ्यासाठी पेरू तोडलाय. द्या, मस्त, खूप छान. मुंगे आहे त्याच्यावर खूप. हे बघा माझ्या हातावर किती मुंग्या चढले. थांबा बाबा, हाय का? तोडले पेरू होते आमचे. चांगले म्हणजे पेरू आवडत घेऊन जाय. तुम्ही त्याच दिवशी घ्यायचे ना. आम्ही एवढ्या लांब फक्त पेरू घेण्यासाठी आलो होतो. तर इकडे मिस्टर खास माझ्यासाठी एवढ्या अडचणीत गेले होते पेरू बघण्यासाठी, पण पेरू काही आम्हाला गवसले नाही. तर 2च पेरू भेटले आम्हाला, तर मी तेवढ्यामध्येच समाधानी होते. म्हटलं चला 2 केव्हायना पण मग भेटले. तर इथं भरपूर अडचण होती, कारण की साईडने दगडं वगैरे होते. तर म्हटलं जाऊ द्या, आता बघूया पुढच्या वेळेस अजून छोटे छोटे आले ते होतील अजून मोठे 15-1 दिवसांमध्ये, तर तेव्हा बघू. तर 2 तर पेरू भेटलेले होते आता आम्हाला. काय सांगता त्यांची आज ये वात आहे वाटतं ना, माती नाही काय म्हणता, कच. टीव्ही वगैरे फिट झाला. पण तुमच्या भिंतीला पण आमच्यासारखा टीव्ही लागणार आहे. सोबत नाही. तर पेरू तर मला 2च भेटले आणि माझं मन नाराज झालं होतं की मला 2च पेरू भेटले म्हणून. पण मग काही हरकत नाही, आता छोटा बार आलेला आहे त्याला पुन्हा. मग आता पुढच्या वेळेस आले की नक्की भेटतील आणि आल्यानंतर जायची गरजच राहणार नाही, संध्याताईच पाठवून देतील. आणि इकडे ना आता निघालेलो होतो घरी, मम्मीकडेही गेलो होतो, पण तिथलं काही शूट घेतलं नाही, कारण की वहिनी ते बोलले की आज आमचं शूट नका घेऊ, कारण की त्यांनी ना घर आवरायला काढलेलं होतं. खूप जास्त घरामध्ये पसारा होता. मम्मीला 16 सोमवारचं व्रत धरायचं आहे ना, लवकरच श्रावण महिना सुरू होतो आहे. तर मग वहिनीने त्यांनी घर आवरण्यासाठी काढलेलं होतं आणि घरामध्ये पसारा असल्यामुळे त्यांनी काही मला तिथलं शूट घेऊन दिलं नाही. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मिस्टरांनी आणलेलं होतं पॅटीज वगैरे खाल्लं आणि त्यानंतर मग घेतली साफसफाई करायला. म्हटलं चला आज आहे ना बाहेर खूपच जास्त पावसामुळे ओटा खराब झालेला होता, तर जे काही म्हणजे झाडांतली माती असते ना ती सगळी ओट्यावर अशी पांगल्या जाते, कारण की पावसाचे थेंब कुंड्यांमध्ये पडले की ती कुंड्यांची माती सगळी खाली ओघळते कुंड्यांमधून. म्हणून म्हटलं चला आता ओटा वगैरे धुवून घेऊ. आणि मग आमच्याकडे तर आता खूप पाणी येतं, पण पाणी भरपूर गढूळ येतं. मग मी सगळे टप रिकामे करून ठेवले, पाण्याची एवढी काही गरज पडत नाही. आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला पाणी येणार होतं, त्यामुळे मग मी सगळे टप वगैरे रिकामे करून वट्टा स्वच्छ करून घेतला. कारण की वट्यावर आहे ना दिवसभर झाडाचे पाला पाचोळा आणि बाहेर पाऊस सुरू असला की प्रत्येकजण चपला वगैरे घेऊन येतं ना, तर खूप चिखल वगैरे माती ओट्यावर येत असते. म्हणून म्हटलं चला आता इकडे ओटा स्वच्छ करून घेऊ. आणि मिस्टर ही गाडी डायरेक्ट गेटच्या मध्ये आणतात, त्यामुळे गाडीचंही जो काही चिखल वगैरे असतो तोही पूर्ण ओट्यावर होतो. तर मी इकडे ओटा स्वच्छ करून घेतला. आणि आज पावसाने जरा उघडलेलं होतं, नॉर्मल म्हणजे भुरभुर येत होती, पण एवढं काही नव्हतं. मग मी इकडं सगळा ओटा धुवून वगैरे घेतला.
ओटा वगैरे धुतल्यानंतर आहे ना जी काही आपण महादेवाला किंवा घरातल्या इतर देवांना ही जी पूजा करतो सकाळी, ती पूजा ही उतरवायची असते 4-5 वाजता, कारण की पूजेचा भार देवावर ठेवायचा नसतो. तर आई मला सांगत असत्या, म्हणून मग मी सगळी पूजा वगैरे काढून घेतली. आणि जी काही पारिजातकाची फुलं असतात ना, ती खूप अशी सुकल्यानंतर चिटकतात, देवांनाही थोडीशी चिटकतात. पण मग मी सगळेच फुलं वगैरे काढून घेतली, कारण की सुकलेली फुलं देवाच्या अंगावर ठेवायची नसतात. मग मी एक एक फूल सगळं गोळा करून घेतलं, कारण की पारिजातकाची फुलं सुकल्यानंतर खूपच अशी चिटकतात. एकदम देवांना वाहिलेली असली ना तर मूर्तींना अगदी चिटकून जातात. तर आता इकडे सगळी फुलं वगैरे काढून घेतलेली होती मी. आणि त्यानंतर जास्वंदीची तर फुलं अजून टवटवीत दिसत होती. मग झोपेपर्यंत राहून देणार होती आणि नंतर मग काढून घेते, कारण की जेव्हा आपण पडदा वगैरे संध्याकाळच्या वेळेस मंदिराला लावतो ना, तर जी काही दिव्याची वाफ वगैरे असते ना, ते सगळे मंदिरामध्ये तयार होते आणि नंतर फुलं सगळी सुकतात. म्हणून मग मी ती फुलं सगळी काढून घेते. तर चला, आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.